अनेक वर्षांनी मी आता व्लॉग करणार आहे आणि आजचा जो व्लॉग आहे, आज आम्ही जाणार आहोत गोव्याला. आता आम्ही गोव्याच्या रस्त्यावर आहोत. अजून किती 8 तास आहे आम्हाला अजून गोव्याला जायला. आम्ही कारने आता प्रवास करत आहोत. तर जे मध्ये आमच्या प्रवासात होईल आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवेल. स्टे ट्यून. आता आम्ही थांबलो आहोत एका रेस्टॉरंटला. काय घेते रेस्टॉरंट की हॉटेल काहीतरी आहे. आम्ही ब्रेक घेतला आहे फॉर इटिंग समथिंग. थोडा थोडंसं खाएंगे, थोडंसं खाणार आणि मी जास्त खाणार नाही. आपण सगळ्या फक्त चहा पिलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही परत गाडीमध्ये बसून वापिस मुंबईला आम्ही किती वाजता निघालो? 4 वाजता निघालो हा ना. 4 की 5? 4 वाजता निघालो आणि आता किती वाजले? 11 वाजले आणि अजून 2 किंवा 3 2 वाजताचा आहे टाइम की आम्ही पोहोचू गोव्याला. तर बघा आमची जर्नी आता कशी होते, काय होते. आज आमचा डे 1 आहे गोव्यात बेसिकली. म्हणजे अजून तरी 2 वाजता पोहोचू. आज डे 1 आहे. मुंबई टू गोवा आज आहे ट्रॅव्हल. नाही पण डे 1च राहील ना. 2 वाजता पोहोचू ना आपण. 2 नंतर तर आपण माझा ब्लॉग टेक ओव्हर केलाय. स्वतःचा ब्लॉग बनवते माझ्या ब्लॉगमध्ये. नाही प्लीज हा जे क्लिप्स आहे मला पाठवून दे, म्हणजे मला थोडंसं टेन्शन नाही राहणार. ओके बाय. तर आता आम्ही ही चिकन थाळी घेतली आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता मस्त चिकन रस्सा, चिकन सुका आणि त्यासोबत मी हे मागवलं आहे चीज गार्लिक नान. सो इतकं टेस्टी होतं हे चीज गार्लिक नान. मला वाटलं ती हेच आहे, मॅनिक्यूनच आहे. इधर से हम पैदल जाते थे, पता है क्या? किधर? इधर अभी देख ही मम्मी इथे आरसीबीचा गट्टी हे जर्सी घ्यायची ना चिकुला जर्सी घ्यायची का आरसीबीची? हा इथून टी शर्ट घेतले तर बार कुठे गेला तो वाला? तिथे लेडीज फ्री आहे तो तिकडे वाघ बीच नाही तो मॅंगोच नाही ग. इंडो टिबेटियन मार्केट. ओ माय गॉड. बस ये सो गाइस वी आर फायनली ॲट गोवा. आता आम्ही आलो हो कलुंगुट बीचला. आता आम्ही बीचवरती चाललोय, पण पाण्यात तर जायला नाही भेटणार. हा, कारण की आता खूप रात्र झाली. आम्ही खूप लेट पोहोचलो आणि आम्हाला रूम भेटायला पण खूप टाइम लागला. सो म्हणून आम्हाला खूप टाइम झाला. मग आता आम्ही चाललो डायरेक्ट बीचला, डायरेक्ट नाईट व्ह्यू बघायला, फोटो काढायला. तर आता आम्ही आलो आहोत कुठल्या रत्नासागर कॅफे, जे कलुंगुट बीचच्या एकदम समोरच आहे. म्हणजे पहिल्याची रांगेत आहे हे पहिलं रेस्टॉरंट. आणि तिथे आम्ही आता खाल्लं चिकन क्रिस्पी आणि आमच्या नाशिकपेक्षा थोडीशी लागली आता काहीतरी. बस काहीतरी बस. की जरूरत नहीं पड़ी तो फिर वो गेंदबाजी में एक विकल्प मिलेगा, एक और तेज गेंदबाज का. 150 आपने बिल्कुल सही बोला कि आप 150 तक जाने में सफल होते हैं यहाँ, फिर एक अच्छा मुकाबला होगा क्योंकि इस पिच में मदद है. नई गेंद से इतना आसान होगा नहीं, आप पार्ट ले जो आगे से गेंद को स्विंग कराते हैं, उनकी ताकत है. हर्षदीप को गेंद अंदर लाना उनकी ताकत. बाकी हैंसन के पास बहुत सारे विकल्प है गेंदबाजी में, बहुत वेरिएशंस के साथ गेंदबाजी करते हैं. बॉलिंग अटैक है वहाँ. तर आता आम्ही चाललो आहोत कलुंगुट बीचला आता पाण्यामध्ये खेळायला. आणि आता 8 वाजले आहे सकाळचे. पडेल ना मी. पाठी बघ साक्षी. तर असं माझं आता खेळून झालं आहे थोडंसं. आणि आता हाय टाईड चालू आहे म्हणून जिथे आम्हाला मध्ये जाऊन जास्त देत नाही. आत्ताच एका मुलाला रेस्क्यू केलंय त्यांनी, कारण की खूप हाय टाईड आहे. तो जास्त लांबही नव्हता, थोडासा जवळ होता, तरी तो ऑलमोस्ट डुबत होता. तर त्याला वाचवलं आता. आणि आता आम्ही तेच बाकीचे अजून खेळतातच आहे पण. येस. आणि भूक तर खूप लागली, कारण की सकाळचे 8ला आम्ही निघालो होतो आणि रात्री पण आम्ही काही जास्त खाल्लं नाही. तर आम्हाला आता खूप भूक लागलेली आहे. रात्री आम्ही म्हणजे भूक लागली होती मध्ये, म्हणून आम्ही काय केलं, रेस्टॉरंट म्हणजे जिथे आम्ही राहतोय हॉटेल त्यांचाच खाली रेस्टॉरंट आहे. मग त्यांनी आम्हाला काल बिर्याणी आणि
ऑमलेट पाव असं दिलं होतं. मग त्याच्यानं मग थोडंसं पोट भरलं. आता पण सकाळी परत खूप भूक लागलेली आहे आणि आता आम्ही बघू आता कुठे जायचं. इथे बीचच्या आजूबाजूलाच आम्ही बघू कुठे काही आहे की नाही खाण्यासाठी. तर असा होता आजचा दिवसची सुरुवात आणि पुढे काय काय होणार आम्ही हे नक्कीच तुम्हाला दाखवणार. किटू तो बघा तो कसा माणूस जो आहे तो डुबतो आहे तो पाण्यात. आणि हे सगळ्यांची पहिली रिॲक्शन आहे मोबाईल काढणे जे आम्ही पण काढलं आहे तसं. आणि तो जो आहे रेस्क्यू करणारा त्याने त्याला असं रेस्क्यू केलं. हाय टाईट असल्यामुळे म्हणजे मी त्याला रेस्क्यू करता येत नाही. बट स्टील ही डिड व्हेरी गुड जॉब. आणि ती रेस्क्यू केल्यानंतर तुम्ही बघा इतक्या हाय टाईड होते की हा नंतरच्या म्हणजे मी तो व्हिडिओ नाही काढला. नंतर हा परत पाण्यात गेला तो माणूस जो तर आता आम्ही चालू डोनापोलाला. आणि त्याच्या म्हणजे रस्त्यात जातानाच आम्हाला एक खूप भारी फूड ट्रक भेटली जिथे आम्हाला शोरमा हा भेटला. तर आता आम्ही शोरमा खातो आणि डोनापोलाला जाऊ. आणि ते काय काय आम्ही मस्ती करू, काय फोटोज काढू, व्हिडिओज काढू नक्कीच तुम्हाला कळतं. स्टे ट्यून्ड. ओके खराब आहे कसं आठवण माझी फोटो वास नाही घ्यायचा, पाणी टेस्ट करून वास काय. ओके तर आता आम्ही आलो आहोत स्वीट नेशनला. हे गोव्यात आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस आम्ही ही एक्सप्लोअर केली होती ही प्लेस जिथे आम्हाला खूप भारी इंडियन क्युझिन भेटतं आणि खूप टेस्टी नाही गेली होती. ते हिचा फर्स्ट टाइम आहे कारण की आम्हाला इथे आलो तर आम्हाला इथे गोव्याला आलो तर इथे यायचंच होतं. मॅन्डेटरी आहे स्वीट नेशन. सो हिअर वी आर बॅक अगेन. आणि आम्ही काय काय खाणार आहोत या स्वीट नेशन कुठला कुठला कुझिन आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवतो. तो स्टे ट्यून्ड. बाय बाय. बिचारी साक्षीला मला बँक करू. स्टार्ट. तर आता आम्ही आलो आहोत बागा बीचला. हा जो आमचा समोरचा नजारा इतका सुंदर आहे जो आम्ही आम्ही अशा ठिकाणी बसलो जे रेस्टॉरंट्स आहेत ते बार रेस्टॉरंट्स त्यांच्या समोरच असे त्यांचे टेबल्स आहेत की म्हणजे तुम्ही डायरेक्टली नजारा बघू शकता. वेव्स इतके भारी येत आहेत. जो साऊंड खूप चांगला आहे. ॲब्सोल्युटली मी रेकमेंड करू शकते की तुम्ही इथे येऊन बागा बीचला म्हणजे जस्ट एंटर केला जे रेस्टॉरंट आहे तिथेच आम्ही आलो. आणि आता आम्ही ऑर्डर केले आहे मंचुरियन आणि फ्राईड राईस. आता आम्ही पटपट खातो. आता वाजले आहे 11:15 आणि 11:15 नंतर आता आम्ही मस्त जेवण करणार आणि आता झोपणार. आणि आम्ही म्हणतो उद्या काय काय करू हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवतो. स्टे ट्यून्ड. तर मागच्या वेळेस मी जेव्हा गोव्याला आली होती ह्याच स्पॉटला बागा बीचला मी माझा फोन गाडीत विसरली होती आणि मग मी मम्मीचा फोन घेऊन हिला व्हिडिओ कॉल करून बोर केलं होतं. आणि यावेळेसही मी माझा फोन विसरली आहे बॅगेत. पण फक्त फरक एवढा की त्यावेळेस व्हिडिओ कॉल केला होता आणि यावेळेस हिला घेऊन आले मी आणि ब्लॉग माझ्या फोनने काढते. मग पुस्तक काहीतरी पाहिजे तो हाच होता. मला एक असं मोमेंट आठवलं कारण मी त्यावेळेसही मोबाईल विसरली आजही मोबाईल विसरले. डेजावू झाला थोडासा. तुझी चार्जिंग संपव तू 0वर आण. तुझा ब्लॉग काढते मी. व्हिडिओ का बोल तरी आता चाललोय आम्ही. आता चाललो आहोत आम्ही आता रूमवर. झोपायला खूप थकलो आहोत. सकाळपासून इथं फिरतोय बीच मध्ये आम्ही गेलो खेळलो. ते तर आता मी ते पोराचे व्हिडिओ होते ते कॉमेडी होता. त्याला नंतर ते लाईव्ह काढणे असे धोप पटलं ना. तर आता आम्ही आमच्या रूम मधून निघालो आहोत. आज चर्चला आम्ही जाणार आहे. चर्च कुठलं चर्च आहे ग मम्मी? चर्चचं नाव काय? गोव्यातलं ते फेमस चर्च आहे. अच्छा ते चर्च हिलाही माहित आहे. आता मलाही माहित नाही त्याचं नाव. तर त्या चर्चला आम्ही जाऊ. पहिले त्या अगोदर आम्ही थोडासा नाश्ता करणार आहे. आता आम्ही आलो आहोत या चर्चला.
जे की खूप फेमस चर्च आहे, पण आता आम्हाला वरती अलाउड नाही करत आहे जायला, म्हणून आम्ही जे खालीच आहे इथेच आम्ही आता सगळे फोटोशूट चालू आहे आमचं. तसं काय आहेच नाही या चर्चला बघण्यासारखं. जो मेन मोठा चर्च आम्ही थोड्या वेळ त्या चर्चला जाऊ, पण इथे कसे ह्याच्या खालच्या ज्या पायऱ्या आहे तिथे खूप सारे लोक फोटोज काढायला येतात, पण इथे वरती अलाउड नाही आम्हाला जायला. तर आता आम्ही आलो आहे पॅसिलोसियस चर्चमध्ये. काय हवा सुटली आहे. हा असा चर्च आहे. या साईडला थोडंसं ऊन आहे आणि इथे आम्ही ज्या शेडमध्ये, इथे मोठा ट्री आहे त्या शेडमध्ये उभो आहे. आणि आता आम्ही या चर्चमध्ये एंट्री करणार आहोत. पण या चर्चमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ फोटो शूटिंग अलाउड नाही आहे. तर मधली काय शूटिंग जर भेटली तर मी काढूच. हे अशा अलाउड नाही आहे या चर्चमध्ये. आपलं झाकून घ्यावा. हाय, हे असं कशी टोपी घातली आहे. असे सँडविच दाखवा टेस्ट. हे नाही का तुला? जेवणात खूप मीठ कमी आहे. एवढं मीठ टाकून आळणी लागते. ठीक आहे, घ्यायचं समजतं, मिठाचा काय प्रॉब्लेम आहे. तर आता आम्ही आलो आहोत डोला पोलोला. इथे सिंगमची शूटिंग झाली होती. खूप म्हणजे ऊन आहे, असं डोळे पण उघडता येत नाहीये. आम्हाला तर अजिबात यायचं नव्हतं, पण तरी पण आम्ही आलोय. आता मी एकदम म्हणते दर्शन घेऊन पटकन बाहेर आलो. तर मी ऋषिकेशला म्हटलं अरे आपल्याला आता आम्ही आलो आहोत अगोडा फोर्टला. खूप गरम होते, घाम येतोय. बाकीचे फोटो काढतात, बट मला असं वेदरमध्ये नाही जमणार फोटो काढायला. आय जस्ट गिव्ह अप. बट स्टिल तुम्हाला दाखवते केवढे केवढे क्लिप्स की कसं आहे अगोडा फोर्ट. जास्त तर नाही दाखवू शकत, तरी दाखवेल तुम्हाला. तर स्टे ट्यून. गाईस, आता आम्ही अगोडा फोर्टला आलेलो आहोत. आता आम्ही इकडे वरती आलोय. आता हे बघा तुम्हाला दाखवते. हा लाईट हाऊस आहे. इथे मागे मस्त पाणी आहे, इथे मस्त सीनरी आहे, पण ऊन खूप आहे इथे. तर आता आम्ही आलो आहोत डॉल्फिन पॉइंटला. इथे डॉल्फिन आता इथे आम्हाला दिसणार आहे. अशा बोटमध्ये सेफ्टी आता आम्ही आलो आहोत डॉल्फिन पॉइंटला. इथे आम्हाला आता डॉल्फिन दिसणार आहे. इथे बघ, इथे बघ. नाही ना, तिथे बघ. तो फोन इकडे कर. तर आता आम्ही आलो आहोत क्रूजला फायनली. आणि अजून तर काही सुरू झालं नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्हाला नक्की कळेल की कसं क्रूज आहे काय की आम्ही तर फर्स्ट टाइम आली इथे. पहिला आम्ही मागच्याच गेलो होते फसिलो क्रूजला.
कसिनो प्राईडला. दिस इज माय फर्स्ट टाइम हियर अँड ऑल्सो हर. मेरा तो फर्स्ट टाइम गोवा में ही है. गोवा में फर्स्ट टाइम. हे इकडे बघा कसं. आता आमचं स्टार्टर आलेलं आहे. चिकन माला आहे. अरे दिसतच नाही. Okay, thank you very much. Good night to see everybody taking part in the small session. थोड़ा warm up के लिए आप लोगों को गला बजाया था. So I request everybody to please sit down. इथे बघ इथे बघ. काय तेरा ब्लॉग तर चालू कर. आमचं झालं आता गोव्याची ट्रिप आणि आम्ही आता माहित नाही कुठे पुन्हा सोडलेला आहे. आणि आम्ही चाललो नाशिकला. 4 तासाचा रस्ता आहे.